नमस्कार, मी मेघना घाग. महाराष्ट्र टॉप 50 मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनमध्ये घेऊया टॉप 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. मोबाईलला आपल्याला वापरायचं की आपण मोबाईलला वापरायचं याचा विचार करायला हवा. राजानं सांगितलं म्हणून अधिकाऱ्यांना मारलं ते नियमानुसार योग्य, मात्र नीतीनं अयोग्य. एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंचं वक्तव्य. गणेश नाईक एकनाथ शिंदेंमधील वाद चव्हाट्यावर. शिंदेंच्या क्लस्टर योजनेवर गणेश नाईक नाराज. नादाला लागला तर जागा दाखवून देऊ, मंत्री गणेश नाईकांचा इशारा. सिद्धिविनायक मंदिरात 18 कोटींच्या चोरीचा आरोप. शासकीय अधिकाऱ्यांचा रोल काय आहे? सदा सरवणकरांनी माझ्या समोर बसून चर्चा करावी. मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदारांचा आवाहन. देवाचे पैसे कोण खात असतील तर कडक कारवाई व्हावी. सिद्धिविनायक मंदिर प्रकरणाची चौकशी करावी. मंदिरात यापूर्वी कोण कोण अध्यक्ष होते हे सर्वांना माहिती. मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा वादग्रस्त व्हिडिओ समोर. दुधाने पाय धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल. स्वतःच्या भावाला खासदार करण्यासाठी बॅनरबाजी. पुण्यात अमित शहांच्या बॅनरवरून नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर निशाणा. नाना पटोले यांनी माफी मागितली पाहिजे. पटोले यांच्या पाय धुवून घेण्याच्या व्हिडिओवर नगरसेवक नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात नवीन भोंदूची एंट्री झाली. भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांची टीका. मॅनहोलवरील सेफ्टी जाळी चोरण्याचा प्रयत्न. स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांची एक्सपोज. जाळी चोरण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यानं मॅनहोल उघडा ठेवून चोरटा पळून गेला. तब्बल 1 तास दादर टीटी येथील मॅनहोल उघडा होता. महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीसांच्या आवडीचा मुख्यमंत्री नेमू. पंतप्रधान मोदींचं फडणवीसांना आश्वासन. संजय राऊतांचा दावा. कोण कुठे जाणार हे सामना ठरवत नाही तर पंतप्रधान मोदी ठरवतात. केंद्रामध्ये कोणी जायचं हा भाजपाचा प्रश्न आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. आधी भांडूपचा नगरसेवक ठरवा, मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवायला निघा. भाजप नगरसेवक नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. देवेंद्र फडणवीस उत्तम शिक्षण मंत्री हे मोदींना पण माहिती. मोदींना फडणवीस शिक्षण मंत्री म्हणून हवेत. खासदार संजय राऊतांचा दावा. सिद्धिविनायक मंदिर दान चोरी प्रकरणावर राज ठाकरेंनी केलेला आरोप खरा. संजय राऊतांकडून आरोपांचं समर्थन. महाराष्ट्रात आता बेकायदेशीर धर्मांतरास प्रतिबंध येणार. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी. सीजेपी संस्थापक अभिजित दिपके पुढील आठवड्यात पुण्यातील आंदोलनात सहभागी संयोजकांची बैठक घेणार. आंदोलनात मदत केलेल्यांचा सर्वांचा मीटअप कार्यक्रम होणार. सरकारकडून ऐतिहासिक कर्जमाफी नाही तर ऐतिहासिक फसवणूक. शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांची टीका. येणारा काळ हा आपला आहे, त्या काळात आपण फिट राहायला पाहिजे. धनंजय मुंडेंचं वक्तव्य पुन्हा चर्चेत. पंकजा मुंडेंकडून मोदींविषयी भावनिक व्हिडिओ पोस्ट. तुम्ही देशाच्या विकासाचे फ्रेंड आहात. पंकजा मुंडेंकडून मोदींचं कौतुक. सुनेत्रा पवारांनी बारामतीतील सहयोग निवासस्थानी जाणून घेतल्या. नागरिकांच्या समस्या तात्काळ उपाययोजना करण्याचेही संबंधितांना निर्देश. विद्यार्थ्यांवरील क्रूर लाठीचार्जबाबत पंतप्रधान मोदींनी माफी मागावी. सीजेपी संस्थापक अभिजित दिपके यांची मागणी. 5 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या कर्ण शस्त्रक्रियेसाठी 7 लाखांपर्यंतचा खर्च महात्मा फुले आरोग्य योजनेतून केला जाणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या पालिका निवडणुकीनंतर नगरसेवकांविरोधात 37 तक्रारी प्राप्त. 25 नगरसेवकांना सुनावणीसाठी नोटीसा. भांडूप एलबीएस मार्ग जलमय वाहतूक विस्कळीत. रिक्षा आणि दुचाकी पाण्यात बंद पडल्या. इगतपुरीमधील धबधबे प्रवाहित. मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल. जळगावच्या अमळनेरमधील बोरी नदीला पूर. पुरातून नागरिकांची सुटका करतानाचा व्हिडिओ व्हायरल. कोल्हापूरच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली. कोयना, राधानगरी आणि वारणा धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. अमरावतीतील मुक्तागिरी धबधबा प्रवाहित. पर्यटकांची गर्दी वाढली. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात. वर्धा, इरई आणि झरपट नद्यांची पाणी पातळी रात्रभरात खालावली आहे. शिरूर तालुक्यातील वेळ नदीवरील पूल वाहून गेल्यानं जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द येथील संपर्क तुटलाय. शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांची मोठी गैरसोय. शिरूर शहर आणि परिसरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे. पावसाचे पाणी साचल्यानं खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं अपघाताचा धोका वाढला. सिंधुदुर्गातील आंबोली सकाळपासूनच पर्यटकांची गर्दी. आनंद घेण्यासाठी पर्यटक मुख्य धबधब्यावर. मालेगावच्या मोसन नदीला पूर. पुराच्या पाण्यात लहान बालकांचा जीवघेणा स्टंट. शहरातील नोमानी पूल पाण्याखाली तर वस्त्यांमध्ये शिरलं पुराचं पाणी.
नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधब्याचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित. सांगलीतल्या पलूस तालुक्यातील औदुंबरमधील दत्त मंदिरात कृष्णा नदीचं पाणी उत्सवमूर्ती मंदिरातून देवघरामध्ये नेली. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 29 फुटांपर्यंत झपाट्यानं वाढीनंतर आता पाणी पातळी संथ गतीनं वाढ. कोयना धरणातून 33,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. तांबवे निसरे बंधारे पाण्याखाली. साताऱ्याच्या घाट परिसरात पावसाचा जोर कायम. 24 तासात धरणात 4 टीएमसी पाणीसाठा. सातारा जिल्ह्याला 4 दिवस हवामान खात्याचा येलो अलर्ट. पश्चिम घाटातील सर्व धरण ओसंडून वाहत आहेत. मनमाडमधील करंजवन धरण 90% भरले. मनमाड शहरासोबत इतर अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. नंदुरबार जिल्ह्यात रिमझिम पावसानं खरीप पिकांना जीवनदान. मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा काय. उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. नदीतील सर्व मंदिरं पाण्याखाली. पश्चिम विदर्भाला अतिवृष्टीचा फटका. 6 जणांचा मृत्यू. अमरावती जिल्ह्यात 72,000 हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान. मुंबईसह आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस. वाशी, नेरूळ, खारघर, कळंबल, पनवेल परिसरात मुसळधार पावसाची हजेरी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये 89.8 पाणीसाठा. अद्याप पाणी कपात कायम. राज्यात पुढील 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. कोल्हापूर शहरात पावसाचा जोर ओसरलाय. पंचगंगेची पाणी पातळी 32 फूट 10 इंच. राजाराम बंधाऱ्यासह 34 बंधारे पाण्याखाली. कोल्हापुरातील राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरलाय. धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 बंद. मराठवाड्यातील लघु मध्यम धरणात पाणीसाठा चिंताजनक. 804 लघु प्रकल्पांमध्ये केवळ 15% तर 81 मध्यम प्रकल्पांमध्ये 21% उपयुक्त पाणीसाठा. जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 83%. धरणात 31.12 टीएमसी उपयुक्त तर एकूण 87.19 टीएमसी पाणीसाठा. पुण्यातील खडकवासला वरसगाव धरण 100% भरले. वरसगाव 100%. टेमघर 89%. पानशेत धरण 98% भरले. यवतमाळ जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका. 26,000 हेक्टर पिकांचं नुकसान. 286 हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. कर्नाटकात मुसळधार पावसाचा कहर. भूस्खलनामुळे एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू. गुजरात, आसाम, केरळमध्ये मुसळधार पावसामुळे मृतांचा आकडा 82 वर. 12 क्षेत्रांमध्ये 10 इंचांपेक्षा जास्त पावसाची नोंद. आसाम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी. मुख्यमंत्री सहायता निधीत 11,08,00,000 कुटुंबांना मदत. पिंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटना प्रकरणी इमारतीच्या केअरटेकरला पोलीस कोठडी. अमृत निषादला 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आत्मसमर्पण केलेल्या आरोपीला पुन्हा 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. सोमवारी सर्व 15 आरोपींना न्यायालयात हजर करणार. जळगावच्या चोपडात जन्मदात्याकडून झोपेतच पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीनं हल्ला. एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी. हल्ल्याचं कारण अस्पष्ट. कोल्हापुरातील 300 अवैध गर्भपात प्रकरणात 4 एजंट करवीर पोलिसांच्या ताब्यात. गर्भवती महिलांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू. बीडच्या केसमध्ये पोलिसांची उत्तरेश्वर पिंपरी धडक कारवाई. 74,000च्या अवैध दारूसाठ्यासह 75 वर्षीय वृद्धाला अटक. वाशिमच्या रिसोड रोडवर अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई. 4 ते 4.5 लाखांचा गुटखा जप्त. लग्नाचा आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या महिलेला अटक. 70,000 रुपये रोख आणि सोन्या चांदीचे दागिने उकळल्याचा प्रकार उघडकीस. गुजरातमधील एका तरुणाला नागपुरात बोलावून गंडा. यवतमाळच्या राळेगावमध्ये जुगार अड्ड्यावर छापा. 7.77 लाखांचा मुद्देमाल जप्त. 9 जणांवर गुन्हा दाखल. निफाड तालुक्यात अनुदानित युरिया खताचा काळाबाजार. कृषी अधिकारी आणि लासलगाव पोलिसांची मोठी कारवाई. 84 लाखांचा मुद्देमाल जप्त. 4 संशयित आरोपी लासलगाव पोलिसांच्या ताब्यात. अमरावती 277 ग्रॅम ड्रग्ज जप्त. अमरावतीच्या राजापेठ पोलिसांची धडक कारवाई. कराड तालुक्यातील तळबीड पोलिसांकडून अवैध दारू विक्री व्यवसायावर कारवाई. तर 1,360 रुपयांच्या 17 देशी दारूच्या बाटल्या जप्त. उल्हासनगरमध्ये गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक. 1,27,000चा गांजा जप्त. पारापूर्वेतील नगला तलावात मासे पकडण्यासाठी गेलेला तरुण बुडाला. अग्निशमन दल आणि बचाव पथकाकडून शोध सुरू. आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील 3घांची राहत्या घरात आत्महत्या. पिंपरी चिंचवडच्या मोरवाडी परिसरातील घटना. नंदुरबारमध्ये खड्डे चुकवण्याच्या नादात ट्रक उलटलाय. नवापूरच्या कोंडाईबारी घाटातील घटना. अपघातात कुठलीही जीवितहानी नाही, मात्र वाहनांचं नुकसान. ईडीकडून भोंदू अशोक कराडच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवे पुरावे सादर. 1,000 किमतीच्या अंगठ्यांची जोडी भक्तांना 2.62 लाखांना विकली.
गडचिरोली 3 शाळकरी मुलांचा सती नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू. कुटुंबियांना शासकीय मदत देण्यासंदर्भात माजी आमदार कृष्णा गजबेची पालकांसोबत चर्चा. नांदेड देगलूर राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा. रस्त्यावर जागोजागी जीवघेणे खड्डे. नाशिकच्या नांदगावात अण्णाभाऊ साठे मिरवणुकीत तरुणाचा ट्रक खाली येऊन मृत्यू. मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी झाल्यानं दुर्घटना. छत्रपती संभाजीनगरमधील बेकायदेशीर बांधकामांवरील कारवाई प्रकरण 7 दिवस कारवाई न करण्याचे आश्वासन पाळले नसल्याचा आरोप. मनपा आयुक्त अतिक्रमण पथक प्रमुखांना खंडपीठाची नोटीस. गुजरातमध्ये कीम नदीला पूर. अनेक भागांमध्ये साचलं पाणी. सुरतमधील जनजीवन विस्कळीत. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू. पेरूमध्ये पर्यटक विमानाचा भीषण अपघात. नाझगा लाईन्सवरून उड्डाणापूर्वीच विमान कोसळलं. 2 स्पॅनिश नागरिकांसह एकूण 13 जणांचा मृत्यू. भूकंपाचे सौम्य धक्के. 2.9 रिश्टर स्केलची नोंद. पीएम पीक विमा योजनेस 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. आतापर्यंत योजनेसाठी 61,82,298 शेतकऱ्यांची पीक विमासाठी नोंदणी. फार्मर आयडी तयार करण्यात अडचणी. सामाजिक कार्यकर्ते माऊली नागनाथ हेगडे यांचं मुख्यमंत्री सचिवालय, कृषी मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. जाचक अट शिथिल करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगर विभागातील 2,838 बियाण्यांच्या नमुन्यांची तपासणी. 206 नमुने निकृष्ट आढळलेत. 74 प्रकरणं न्यायालयात. धुळ्याच्या पिंपरी गावात तापी नदीच्या बॅकवॉटरमुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली. कापूस, मका, सोयाबीन, बाजरी आदी खरीप पिकांचं मोठं नुकसान. वाशिम जिल्ह्यात हळदीच्या दरात वाढ. हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला तब्बल 18,000 रुपये प्रति क्विंटल दर. मध्य रेल्वेच्या विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात कर्मचाऱ्यांचा अजब कारभार. लंच टाईमच्या नावाखाली तब्बल अर्धा तास 4ही तिकीट काउंटर बंद. प्रवाशांकडून संताप व्यक्त. धाराशिवमधील दिव्यांग शेतकऱ्यांना 700 रुपये उधार घेऊन भरला पीक विमा हप्ता. भरपाई मिळाली अवघी 211 रुपये. वाशी तालुक्यातील वडजी येथील प्रकार. रत्नागिरी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री झरी विनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. भाविकांकडून मनोभावे गणेश पूजन. रायगड जिल्ह्यातील 2 रेल्वे स्थानकं होणार हायटेक. खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नांना यश. अदिती तटकरेंसोबत रोहा स्थानकाची केली पाहणी. मीरा भाईंदरमध्ये सरकारी जमिनीवरील घरं नियमित करण्यासाठी विशेष समाधान शिबिर. 31 डिसेंबरपर्यंत अर्जाची संधी. खासदार संजय राऊतांच्या पालकमंत्री जयकुमार गोरेंविरोधातील टीकेनंतर सोलापुरात भाजपा आक्रमक. राऊत यांचा पुतळा दहन करत निषेध. अकोल्यात मैत्री दिनाच्या दिवशी एक अनोखा वाढदिवस साजरा. एका झाडाचा 10वा वाढदिवस साजरा करण्यात आला. भिवंडीमधील इमारत दुर्घटना प्रकरण. केअरटेकर अमृतलाल निषादला अटक. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. बातमी दाखवताच मॅनहोलची मशीनद्वारे सफाई. महानगरपालिका आरोग्य विभागाला जाग. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.